ओके. सो काल आपण काय बघितलं, तर आपण बघितलं आहे हेल्म चार्ट कशासाठी यूज करतात. तर हेल्म चार्ट ॲक्च्युली ॲज अ पॅकेज मॅनेजमेंट यूज केलं जाते कुठे, कुबरनेटिसमध्ये. ठीक आहे. तर इथे ॲक्च्युली कशा पद्धतीने काम होणार, तर हेल्म चार्ट आपण कमांड लाईन थ्रू क्रिएट करू शकतो. अदरवाईज काय म्हणतात, रेडीमेड जे हेल्म चार्ट आहेत अदर कंपनीजने बनवून ठेवलेले, ते सुद्धा आपण त्यांच्या रेपोजिटरीजवरून, त्यांच्या रजिस्ट्रीजवरून आपण आपल्या सिस्टममध्ये घेऊ शकतो. आणि जेव्हा आपण त्याला एक्झिक्यूट करणार तेव्हाच आपलं ॲप्लिकेशन एक इन्स्टॉल होणार कुबरनेटिसमध्ये. ठीक आहे. तर त्यामध्ये ॲक्च्युली कशा पद्धतीने काम होतं, तर इथे मी आपली इन्फॉर्मेशन लिहिली आहे. सिम्पल काय असतं त्यामध्ये, इट्स अ पॅकेज that's contain all the necessary resources to deploy an application to a Kubernetes cluster. Okay. तर कॉन्फिगरेशन फाईल्स असतात YAML मधलं, डिप्लॉयमेंट सर्व्हिस, सिक्रेट्स, कॉन्फिग मॅप, ह्या ज्या काही आपण आतापर्यंत लर्न केल्या त्या सगळ्या फाईल्स आपण तिथे ठेवू शकतो. ह्या सगळ्या फाईल्स राहणार कुठे, तर ह्या सगळ्या फाईल्स तिथे राहणार आपल्या एका टेम्पलेट नावाच्या फोल्डरमध्ये. कुठे राहणार, टेम्पलेट नावाच्या फोल्डरमध्ये. येस, इकडे आहे. सो सर्वात आधी इन्स्टॉलेशन, हेल्म इन्स्टॉल आपल्याला करावं लागेल, कारण कमांड लाईन टूल आहे. तर कमांड लाईन वरून जर आपल्याला एखादा पॅकेज इन्स्टॉल करायचा आहे, हेल्म चार्ट जर इन्स्टॉल करायचं आहे, तर त्यासाठी हेल्मचा कमांड लाईन टूल आपण इन्स्टॉल करतोय. सिंपल, काल आपण करून बघितलेलं आहे. त्यानंतर जर आपल्याला एखाद्या डायरेक्टली इन्स्टॉलेशन करायचं असेल हेल्म चार्टचं, तर आपण हेल्म इन्स्टॉल डायरेक्टली करू शकतो. आणि जे काही थर्ड पार्टी रेपोजिटरीज आहे हेल्म चार्ट मॅनेज करणाऱ्या, त्या जर आपल्याला आपल्या रेपोजिटरी आपल्या लिनक्स सिस्टम मध्ये घ्यायचं असेल, तर सिंपल कमांड आपण बघितली कोणती, हेल्म रेपो ऍड. या रेपो मधून जर काही इन्स्टॉल करायचं असेल तर ते कसं करणार, तर हेल्म इन्स्टॉल MariaDB. ठीक आहे. हेल्म इन्स्टॉल MariaDB आणि देन त्या रेपोजिटरीचं नाव, त्यामधलं पॅकेज कोणतं असेल, MariaDB. ठीक आहे. आपण बघितलंय की यामध्ये कोणती कमांड आहे ती, ज्यामध्ये आपण सर्च करू शकतो, हेल्म रेपो लिस्ट. त्याने काय दिसेल, आपल्याकडे रेपोजिटरी आहे की नाहीये. कुठे ऍड, ही आपल्या सिस्टम मध्ये ही रेपोजिटरी ऍड करणार. रेपोजिटरी ऍड होईल, कुठल्याही गोष्टी इन्स्टॉल होणार नाही. रेपोजिटरी क्रिएट कसं करतो आपण ते माहिती आहे ना. रेपोजिटरी ऍक्च्युअली इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ पॅकेजेस. त्या रेपोजिटरीच्या आतमध्ये आपल्याकडे मल्टिपल पॅकेजेस असणार आहे. दॅट इज नथिंग बट अ रेपोजिटरी. आता ही रेपोजिटरी एक बिटनामी कंपनीने बनवून ठेवलेली आहे. त्या एका रेपोजिटरीमध्ये मल्टिपल हंड्रेड्स ऑफ पॅकेजेस अवेलेबल असणार. तर आपण काय केलं, ती अख्खी रेपोजिटरी आपल्या सिस्टम मध्ये घेऊन आली. आता त्यामधून आपल्याला इन्स्टॉल काय करायचं हे आपल्यावर डिपेंड करतं. ठीक आहे. सो येस, कम टू दी हियर, जस्ट डिटेल चेक. ओके. येस, हेल्म सर्च रेपो ही एक कमांड होती आपली. ठीक आहे. तर या रेपोजिटरी मध्ये जर आपलं काय आहे ते जर बघायचं असेल, तर आपण सिम्पली काय करतो, हेल्म सर्च रेपो बिटनामी. या बिटनामी रेपोजिटरीच्या आतमध्ये असलेले प्रत्येक पॅकेज आपल्याला इथे दिसेल. जर तुम्हाला टॉमकॅट इन्स्टॉल करायचं असेल तर टॉमकॅटचा पॅकेज इथे दिसतोय. इन्स्टॉलेशन करताना आता आपल्याला करायचं आहे इन्स्टॉल कमांडचा यूज. ही रेपोजिटरी सिस्टम मध्ये ऍड झाली. रेपोजिटरी मध्ये मल्टिपल पॅकेजेस आहे, यापैकी कुठला टॉमकॅट तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे, तर तुम्ही कोणती कमांड यूज करणार, हेल्म इन्स्टॉल. कोणती, हा माय रिलीज हे यूज करू शकतो. माय रिलीज इन द सेन्स काय, सिंपल डायरेक्टली URL टाकून आपण यूज करणार. आपण आपल्या सिस्टम मध्ये ऍड नाही करत आहोत. आता ह्या दोघांमध्ये डिफरन्स समजून घ्या. जर तुम्हाला बिटनामी रेपोजिटरी तुमच्या सिस्टम मध्ये नकोय, पण तरी पण तिथलं तुम्हाला इन्स्टॉलेशन करायचं आहे, डायरेक्टली त्याची URL आपण इथे घेणार. हे काय आहे, हे डायरेक्टली URL आहे. URL म्हणजे तिथे जाणार, तिथून तू बिटनामी पॅकेज घेणार आणि आपल्या सिस्टम मध्ये इन्स्टॉल करणार. दॅट इज वाय वी आर युजिंग माय रिलीज अँड URL हिअर.
ओके. बट आता URL आपण इंटरनेटवरून घेतलं ना. बट ठीक आहे, प्रत्येक वेळेस आपण इंटरनेटवर न जाता आपण काय करतो, ती रिपॉझिटरी डायरेक्टली आपल्या सिस्टम मध्ये ऍड करतो. आलं लक्षात. आणि देन आपण काय करणार, तर ही कमांड एक्झिक्यूट करणार. ओके. यामध्ये आपण मला चेंजेस पण करता येईल. लेट मी चेंज. काही कमांड्स ऍड करायची आहे मला. कळलं का काय करायचं आपल्याला? ठीक आहे. बड़े दिनों बाद आए सर आप? इतना साथ में ना हो गया 3-4 दिन सो आने लाने में बता दे. बट मी बॅच घ्यायचो माहिती आहे, बॅच चालू होती माहिती आहे. कुठे ऍड करायची मला ती, इथे. आणि फॉर व्हॉट, टू चेक ऑल packages in the repository. ठीक आहे. एवढं झालं. एक कमांड ऍड झाली म्हणजे हे readme.md टेम्पररी पर्पजवर करून ठेवलेला होता, बट त्याला मी अपडेट करू शकतो. नवीन नवीन ज्या गोष्टी मला ऍड करायच्या ते मी ऍड करू शकतो. ठीक आहे. सो सिंपल. देन आणखी काय बघत होतो आपण, तर येस आपल्याला काय करायचं आहे, आता आपला स्वतःचा हेल्प चार्ट क्रिएट करायचा आहे. आपण तर बघितलं की रिमोट वरून आपले रेपोजिटरी कशी ऍड करायची आपल्या सिस्टम मध्ये, अँड देन आपलं स्वतःच काय म्हणतात त्याला, येस, ते रेपोजिटरी ऍड केल्यानंतर त्या रेपोजिटरी मधून एखादा पॅकेज कसा इन्स्टॉल करायचा आपण एवढं बघितलेलं आहे. तुम्ही पॉड चेक करा, तुम्हाला पॉड पण मिळेल. बट जर का तुम्हाला हे सुद्धा नाही करायचं आहे, ऍड रेपोजिटरी पण नाही करायचं आहे किंवा हे नाही करायचं असेल, तर तुम्ही डायरेक्टली पॅकेज इन्स्टॉल करू शकता, पॅकेज पुल करू शकता ते. तर हेल्मसाठी कमांड आणखी तुम्ही यूज करणार कोणती, हेल्म पुल. ओके. काल आपण बघितलेलं आहे काय केलं होतं, आपण हेल्प पुल केलं होतं आणि पुल केल्यानंतर आपल्याकडून एक पॅकेज घेतलेला कोणता, MariaDBचा. आणि या MariaDBचा पॅकेजला जेव्हा आपण काय म्हणतात त्याला अनझिप करतो, तर अनझिप केल्यानंतर आपल्याला इथे फोल्डर मिळेल. या फोल्डरला आपण ट्री स्ट्रक्चर मध्ये बघू शकतो. ट्री स्ट्रक्चर मध्ये बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की त्यामध्ये त्या चार्ट मध्ये ऍक्च्युअली कोणत्या कोणत्या फाईल्स अवेलेबल आहेत. तर चार्ट मध्ये कोणत्या कोणत्या फाईल्स अवेलेबल असतात, तर या पद्धतीने एवढ्या फाईल्स तुम्हाला दिसेल. chart.yml, license, readme, values.yml, values.json, charts, cards, credential and templates. मोस्ट इम्पॉर्टंटली 4 गोष्टी असेल, टेम्पलेट्स असणार, चार्ट्स असणार, values.yml असणार आणि charts.yml. या 4 गोष्टी असणार. readme you can create it, this is nothing but an optional one. License is also the optional one. Schema is also the optional one. Okay. आता चार्ट्स मध्ये charts.yml मध्ये काय असणार आहे, बेसिक मेटा डेटा, की चार्ट्स तुम्ही कशासाठी यूज करताय, काय आहे. ओके. देन त्यानंतर टेम्पलेट्स मध्ये काय असणार आहे, तर टेम्पलेट्स मध्ये तुमच्या कॉन्फिगरेशन फाईल्स असणार, जसं की डिप्लॉयमेंट फाईल असेल, सर्व्हिस फाईल असेल, इंग्रेस फाईल असेल. ह्या सगळ्या फाईल्स तुम्ही कुठे ठेवणार, टेम्पलेट्स मध्ये. देन चार्ट्स मध्ये, या चार्ट्स मध्ये काय असते, तर जर हा तो तुम्ही लेट्स कन्सिडर करा टॉमकॅटचा आहे, बट या टॉमकॅटचा डिपेंडंट चार्ट असेल जावासाठी, तर या चार्ट्स मध्ये काय असणार आहे, या चार्ट्स डायरेक्टरी मध्ये, तर जावाला इन्स्टॉल करण्याचा एक डिफरंट हेल्प चार्ट, दुसरा हेल्प चार्ट जो की डिपेंडंट आहे. ठीक आहे.
directory contains any chart upon which this chart depends. ओके, तो वर्डप्रेस लेस कन्सिडर करा या चार्ट मध्ये जो कोणता चार्ट असेल त्याच्यावर डिपेंड कर. कळलं? values.yml मध्ये काय असणार आहे तर values.yml मध्ये तुम्ही सिंपली तुमचे व्हेरिएबल्स डिफाइन करून ठेवणार YAML फॉर्म मध्ये. ठीक आहे, जे व्हेरिएबल्स तुम्हाला कुठे यूज करायचे असणार आहे डिप्लॉयमेंट्स मध्ये, सर्व्हिसेस मध्ये. सो एक चार्ट तुम्हाला तुमचा क्रिएट करायचा आहे सिंपल. बाकी आपण चार्ट्स कसे यूज करायचे रिपोजिटरीज मधले ते आपण चेक केलं आहे, बट स्वतःचा चार्ट क्रिएट करावं लागेल. तर सर्वात आधी आपल्याला स्वतःचा चार्ट क्रिएट करायचा आहे. मे बी आपण क्रिएट केलेला आहे काल. cd helm chart, यामध्ये एक चार्ट आपण क्रिएट केलाय माय चार्ट. कोणती कमांड यूज केली? helm create माय चार्ट. या पद्धतीने कोणती कमांड यूज केली होती? helm create. if you want to check here it's the command helm chart, helm create आणि चार्टचं नाव जे तुम्हाला द्यायचं असेल ते. त्यानंतर तुम्ही या चार्ट मध्ये जर चेक केलं ट्री आहे का कमांड माझ्याकडे अवेलेबल. लेट्स सी, ट्री अवेलेबल नाहीये. apt-get install y sudo. ओके ओके, तर इथे काय दिसतंय? माझ्या चार्टच्या आतमध्ये chart.yml दिसतंय आणि एक दुसरी डायरेक्टरी दिसते चार्ट्स. आणि चार्टच्या आतमध्ये दुसरी आणखी एक डायरेक्टरी कोणती आहे? टेम्पलेट्स. आणि हे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला दिसेल. डिप्लॉयमेंट आहे HPA, इंग्रेस, सर्व्हिस डॉट. HPA म्हणजेच होरिझोंटल पॉड ऑटो स्केलिंग. इंग्रेस मध्ये एक ऑब्जेक्ट पॉड ऑटो स्केलिंग तुम्ही करू शकता. ठीक आहे, सॉरी कुबरनेटिस मध्ये. सो ingress.yml, service.yml, service account.yml आणि टेस्ट नावाचा आणखी एक सब्जेक्ट आहे टेस्ट कनेक्शन.yml. दिसतंय? आणि ह्या सगळ्यांमध्ये जे व्हेरिएबल्स तुम्ही पास करणार ते व्हेरिएबल्स कुठे ठेवणार तुम्ही? values.yml मध्ये. आता चार्टच्या आतमध्ये कोणत्या गोष्टी आहे एवढ्या क्लिअर झाल्या तुमच्या? ठीक आहे, तर चार्ट आपण ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. आधी यामधल्या आता आपल्याला फाईल्स ज्या आहेत, ज्या नेसेसरी फाईल्स आहेत त्या ठेवू आणि बाकीच्या डिलीट करू, रिप्लेस करायच्या डायरेक्ट या फाईल्स. आपल्याकडे ऑलरेडी डिप्लॉयमेंट फाईल्स बनलेल्या आहेत है ना. तर डिप्लॉयमेंट फाईल्स या डिप्लॉयमेंटच्या जागेवर रिप्लेस करा. इंग्रेसची फाईल इंग्रेसच्या जागेवर रिप्लेस करा. सर्व्हिस वाली सर्व्हिस मध्ये रिप्लेस करा. आपण इंग्रेस साठी ह्या तिन्ही फाईल बनवलेल्या आहेत ना. राईट. सो सिंपल कन्सेप्ट करू आपण क्रिएट. जसं की इंग्रेस फोल्डर आहे, इंग्रेस मध्ये ह्या तिन्ही फाईल अवेलेबल आहे आपल्याकडे. तर ह्या तिन्ही फाईल आपण काय करू शकतो इथे यूज करू शकतो. कशामध्ये? या चार्ट मध्ये टाकू शकतो. आपण ऑलरेडी बनवलेलं आहे, आपण परत का बरं काम करायचं? मूव्ह करू, कॉपी करू आपण. आपल्याला तिथून हटवायचं थोडी आहे, राईट ना. सो येस, इथे आपल्याकडे इंग्रेस अवेलेबल असणार. सर्वात आधी काय करू आपण? इथे जे अननेसेसरी गोष्टी आहेत त्या डिलीट करून टाकू. सो सर्वात आधी काय करायचं आहे? चार्ट मध्ये जाऊ. माय चार्ट, ls, टेम्पलेट मध्ये आहेत त्या फाईल्स. हा, सर्वात आधी rm-rf. मला इथून काय नकोय, इथून सर्वच हवंय मला, म्हणजे टेम्पलेटच्या आतमध्येच जावं लागेल आपल्याला. cd टेम्पलेट, ls, अननेसेसरी फाईल्स rm-rf. कोणती? नोट्स. तुम्हाला नोट्स लिहायचे असेल तर तुम्ही नोट्स txt फाईल आहे तो तर पण एक्झिक्यूट होणार नाही. तुमचे नोट्स जर तुम्हाला ठेवायचे असेल तर त्याचं पण तुम्ही ठेवू शकता. पण आपल्याला गरज नाही आहे सध्या. HPA ची गरज नाही आहे आणि आणखी कोणाची गरज नाही आहे. सर्व्हिस अकाउंटची गरज नाही आहे.
TEST ची पण गरज नाही. ठीक आहे, एंटर LS. आता आपल्याकडे काय अवेलेबल आहे, डिप्लॉयमेंट, इन्क्रीज सर्व्हिस, हेल्पर HP. हेल्परची पण आपण उडवू शकतो, पण तो तसा पण काही काम करत नाही होतेच. ठीक आहे, आता ह्या 3 फाईल्स आपल्याला इथे रिप्लेस करायचे. आलं लक्षात? सो रिप्लेस करण्यासाठी काय करू आपण, सर्वात आधी आपल्या डिप्लॉयमेंट फाईल्स कुठे आहे? कुठे आहे आपल्या डिप्लॉयमेंट फाईल्स? राईट ना. सो एक काम करू, आता तिथपर्यंत तो पाथवर जाण्यापेक्षा आपण डायरेक्टली इथून काय करू, नॅनो याला ओपन करू, डिप्लॉयमेंटला ओपन केलंय, याला डायरेक्टली आपण ओव्हरराईट करू आपल्या डिप्लॉयमेंट फाईल. हिअर इज द डिप्लॉयमेंट फाईल. 2 आहेत आपल्याकडे ऍप्लिकेशन्स याच्यात. सिंपली याला आता रिप्लेस करण्यासाठी इझी वे राहील कॅटने ओपन करणे. cat deployment enter सो डिप्लॉयमेंट फाईल आपण ओव्हरराईट केली आहे. चेक करायचं असेल तर नॅनो डिप्लॉयमेंट आपण चेक करून घेऊ, आली आहे का प्रॉपर, इंडेंटेशन प्रॉपर आले का सगळे चेक करा. मॅच LLAP ओके, टेम्पलेट्स बरोबर आहे, स्पेसिफिकेशन, कंटेनर्स, दुसरी ॲप्लिकेशन आहे मोबाईलवाली. ओके, आता इथे तर व्यवस्थित दिसत आहे आपल्याला. चेक करू आपण. आता आपल्याला दुसरी कोणती फाईल ऍड करायची आहे, इंग्रेस आणि आणखी सर्व्हिस. सो यस, याला सेव्ह करू आपण. कॅट सर्व्हिस .yml ओपन, यामध्ये कंटेंट आपला सर्व्हिस .yml. This is the service. Copy, paste, enter, save. Okay. एवढी प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना. इफ यू वॉन्ट टू चेक, नॅनो करा किंवा काही दुसरं तुम्ही यूज करू शकता. सर्व्हिस API आहे व्यवस्थित, आहे ना व्यवस्थित, कूल. सो एक्झिट. आणखी एक राहिला आपला कोणता, सो फाईल्स एडिटिंगचं इझी एक्झाम्पल सांगते तुम्हाला मी. ओके, नाही तर तुम्ही काय करता, विम चालू करता, मग एक फाईल डिलीट कराल, मग त्याच्यामध्ये ऍड करणार. त्यापेक्षा बेटर वे आहे की डायरेक्टली ओव्हरराईट करणं. हा, ओव्हरराईट करू शकता असं, पण मला आता नॅनो थोडंसं इझी वाटतं यूज करायला. कॅट, आणखी राहिली कोणती, इंग्रेस. डिपेंड्स ऑन यू. पेस्ट, सेव्ह. येस, तिन्ही फाईल आपल्या झाल्या व्यवस्थित.
तिन्ही फाईल आपण ओके केले आहे. आता आपण इथून बाहेर निघूया. आपल्याकडे चार्ट मध्ये आणखी एक फाईल अवेलेबल असेल, values.yml आहे आणि चार्ट डायरेक्टरी एक दिसते. तर चार्ट डायरेक्टरी आपल्याकडे सध्या एम्प्टी असेल कारण तिथे कुठला चार्ट आपण टाकलेला नाही आहे. डिपेंडेंट चार्ट असा कोणता नाही आहे. व्हॅल्यूज डॉट फाईल मध्ये तुम्हाला चेक करता येईल काय अवेलेबल आहे. तर यामध्ये काही डिफॉल्ट व्हॅल्यूज अवेलेबल असतात. जर आपण कुठल्या व्हॅल्यू घेतलेल्या नाहीये तर ह्या डिफॉल्ट व्हॅल्यू सेट होतात. आता यामध्ये ऍक्च्युली काय काय अवेलेबल आहे, कशा पद्धतीने आपल्याला यूज करायचं आहे ते पण आपण बघून घेऊ. ऍटलीस्ट थोडं अंडरस्टूड करून घ्या. काय दिलेलं आहे इथे, रिप्लिका काउंट्स, राईट. जर आपण इथे काउंट वगैरे काही लिहिलेला नसेल, हा व्हेरिएबल आहे, हा व्हेरिएबल आहे. जर इथे आपण काय दिलेलं नाहीये तर काय होईल, सर्व एकच आपला पॉड क्रिएट होईल. देन इमेज, बाय डिफॉल्ट मध्ये इमेज कोणती दिलेली आहे, Nginx रेपोजिटरी दिलेला आहे. इमेजची रेपोजिटरी कोणती आहे, Nginx रेपोजिटरी. देन आता तो काय करणार, आपल्या सिस्टम मध्ये आधी सर्वात आधी चेक करणार, त्याच्यामध्ये तो पुल पॉलिसी चेक करतोय. ओके, सिस्टम मध्ये जर Nginx आपल्याकडे अवेलेबल नाहीये तर तो काय करेल, तिकडून घेऊन येईल रेपोजिटरीवर. जर अवेलेबल आहे तर तो तिथल्या तिथनच इन्स्टॉल करेल. तर पुल पॉलिसी म्हटल्या जाते. इफ नॉट प्रेझेंट, ऑलवेज, यामध्ये अजून एक येईल तुम्हाला ऑलवेज. इफ नॉट प्रेझेंटच्या ठिकाणी आणखी काय येईल, ऑलवेज. एक मिनिट, माझ्याकडे एक डॉक्युमेंट आहेच वाटते. सपोज चार्ट create chart for Nginx. तर येस, मला फक्त त्यामध्ये आतमध्ये आणखी काही काही ऑप्शन्स तुम्ही यूज करू शकता ते तुम्हाला दाखवायचं आहे. सो जर याच्याकडे अवेलेबल असेल तर आपण चेक करू, किंवा ऑफिशियल डॉक्युमेंटमध्ये आता थोडा टाइम लागेल. सांगितलं आहे का, येस. सी, पुल पॉलिसी मध्ये काय लिहिलंय त्यांनी, ऑलवेज. आणखी तुम्ही दुसरं पण लिहू शकता. येस, समोर त्यामध्ये नंतर हेल्प चार्ट मध्ये ओव्हरराईट करू शकता. हेल्प चार्ट त्या values.yml मध्ये ऑलवेज आहे. थर्ड ऑप्शन पण असायला पाहिजे. येस, जाऊ दे, नंतर ना बघू. थोडी इन्फॉर्मेशन तुम्ही पण यामध्ये जेव्हा चेक करणार तुम्हाला दिसेल. तर यामध्ये आता काही बाय डिफॉल्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अनोटेशन आहे, ऑटो माउंट आहे, ट्रू क्रिएट. जर सर्व्हिस अकाउंट तुमचा अवेलेबल नसेल तर तो काय करेल, क्रिएट करेल. ट्रू व्हॅल्यू दिलेली आहे याला, ठीक आहे. आणि जर तुमच्या हेल्प चार्टला इफ नॉट सेट इन अँड क्रिएट इट्स ट्रू, द नेम इज जनरेटेड युझिंग दी फुल नेम टेम्पलेट. जर तुमचं नाव काही सेट नसेल तर तुम्ही इथे जे नाव देणार ते तुमच्या हेल्प चार्टला असाइन होईल, ठीक आहे. बट आता आपल्याला अशा पद्धतीचे व्हॅल्यूज नाही पाहिजे. आपण आपल्या पद्धतीचे व्हॅल्यूज टाकायचे. तर सिंपल आपण आपले values.yml सेपरेटली बनवू शकतो. बट येस, लिव्ह इट फॉर नाव. आपण सर्वात आधी आपला हेल्प चार्ट इन्स्टॉल करून बघू, जो आपण क्रिएट केलाय. कोणता हेल्प चार्ट आहे आपला, माय चार्ट. सो इथून आणखी बाहेर निघायचं आहे आपल्याला. इथे याला एक्झिक्यूट करायचं. कोणती कमांड असेल, हेल्प इन्स्टॉल Nginx फ्रॉम वेअर, माय चार्ट. आपल्याकडे Nginxच होता ना त्यामध्ये डिप्लॉयमेंट फाईल मध्ये. HTTP अल्पाइन आहे आणि Nginx आहे. सो लेट्स सी काय होतं, चेक करू. हेल्प इन्स्टॉल Nginx, और तुम्ही तुमचं कुठलं नाव देऊ शकता. कमांड आपण चेक करू. हा, आपण आपला Nginx ऍप द्या किंवा दुसरं कुठलं द्या, नाव तुम्ही देऊ शकता.
different. Even here again we are facing internet issue. आवाज येतोय का माझा? ओके, हेल्म क्रिएट आपण ऑलरेडी केलेलं आहे. त्यामध्ये काय असणार आहे हे सुद्धा इथे दिलेलं आहे. ऑप्शन्स आहेत भरपूर सारे. याने पण इथे सोडू. कमांड चेक करायची आपल्याला. ठीक आहे. सो येस, इथे पण तुम्ही चेक करा. याने काय केलं आहे, हेल्म इन्स्टॉल एखादं नाव दिलेलं आहे सेपरेट आणि त्यानंतर त्याच्या चार्टचं नाव, म्हणजे आपण व्यवस्थित करतोय. लेट्स सी चेक nginx माय असं काहीतरी लिहितोय आणि चार्टचं नाव लिहितोय. इन्स्टॉलेशन फेल्ड, अनएबल टू कंटिन्यू विथ इन्स्टॉल. अच्छा, आपल्याकडे जे काही अवेलेबल आहेत, सॉरी डिप्लॉयमेंट जे आपण इंग्रेसवाले आधी क्रिएट केलं होतं ते ऑलरेडी अवेलेबल आहे. सो kubectl त्याआधी आपल्याला डिलीट करावं लागेल. kubectl get svc. सो इथे हे आपल्याकडे अवेलेबल आहे ऑलरेडी. तर हे डबल क्रिएट होणार का? नाही. तर हे आपल्याला आधी डिलीट करावं लागेल. सर्वात आधी डिप्लॉयमेंट जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते डिलीट करून टाकू. हेल्म सॉरी kubectl डिलीट डिप्लॉय. त्या डिप्लॉयचं नाव काय आहे? त्या डिप्लॉयचं नाव काय आहे? डिप्लॉयमेंटचं नाव आपण क्रिएट केली होती, डिप्लॉय ऍपल हो. एक ऍपल होम असणार आणि दुसरा कोणता असणार? मोबाईल वाला. आणि सर्व्हिस सुद्धा आपल्याला डिलीट करायची आहे. शिफ्ट अटकला. ओके, झालंय. आणि वायफाय खूप जास्त फ्लक्च्युएट होतोय माझ्या सिस्टमचा. कूल. नाव इट्स ओके. नेटवर्क आपण केलं आहे चेंज. माझा आवाज येतोय का? कन्फर्म करा एकदा.
हो सर. Yes, yes, sir. स्क्रीन विजिबल आहे प्रॉपर. Yes, yes, sir. ओके. सो आपण कुठे होतो आता? कुठे होतो? येस, हेल्म इन्स्टॉलेशनची कमांड आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे. सो हेल्म इन्स्टॉलेशनची कमांड आपण आता सर्वात आधी डिप्लॉयमेंट आणि सर्व्हिस डिलीट करतोय. सो जे आता आपण डिलीट करणार ते कोणता डिलीट करणार? सर्व्हिस एक जे आहे आपल्याकडे ते डिलीट करावे लागेल, कारण ते ऑलरेडी क्रिएटेड आहे. SBC कोणती सर्व्हिस आहे? ह्या सर्व्हिसेस ऑलरेडी क्रिएटेड आहे, तर दुसऱ्या क्रिएट होणार नाही. सर्व्हिसेस एंटर. काय म्हणताय ते? अच्छा, नाव चुकीचं, स्पेलिंग चुकीची आहे. ठीक आहे, झालं. So now we can go and deploy आपला हेल्म चार्ट. चेक करूया ती कमांड, एंटर करूया. आता काय म्हणतोय? अनेबल टू कंटिन्यू विथ इन्स्टॉल ॲपल इंग्रेस. इंग्रेस अजून अवेलेबल आहे, तसा इंग्रेस सुद्धा डिलीट करावं लागेल. सो kubectl get इंग्रेस kubectl. सो हा अजून डिलीट करावा लागेल आपल्याला. kubectl डिलीट. हा बघा, तुम्ही जर सेम नावानी जर घेतलं नसतं तर ते झालं असतं, बट माझे नेम सेम होत आहे, तर ते तो करू शकणार नाही. डिलीट ing apple -ing ress. Okay, now let's check. See, झाला हो. काय म्हणतोय तो? my nginx name deployed namespace. yes, kubectl get is pods आलेत. ऍपल होम दोन्ही पॉट झाले 16 सेकंड्स अगो. सी, मी काय कमांड चालवली? फक्त हेल्म इन्स्टॉल. मला डिप्लॉयमेंटसाठी kubectl अप्लाय -f डिप्लॉयमेंटला एक्झिक्यूट करायची गरज नाही पडली. kubectl अप्लाय -f सर्व्हिसला करायची गरज नाही पडली. kubectl अप्लाय -f इंग्रेस. असे 3-4 वेळा मला कमांड्स एक्झिक्यूट. कुठे? ते आपण नाव दिलेलं आहे माय इंजिनियर्स आपण नाव स्पेसिफाय केलं. काय नाही, आपण जेव्हा एक्झिक्यूट करतोय तेव्हा आपल्या या नावाने तो हा राईट, या नावाने क्रिएट होईल. तो क्रिएट इन द सेन्स एक्झिक्यूट होईल. आणि कोणत्या चार्ट मधून चालू होईल, तर कोणत्या चार्ट एक्झिक्यूट होईल, तर हा चार्ट एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. या चार्ट मध्ये ज्या पण आपण फाईल्स लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या डिप्लॉय होते. कळलं? ठीक आहे. सर यामध्ये आपले 2 पॉड्स अवेलेबल झालेले आहेत, एक होमचा आणि एक मोबाईलचा. सर्व्हिसेस जर तुम्ही बघितलं तर अख्खा हेल्म चार्ट आपला डिप्लॉयमेंट होऊन गेला आहे. सर हे तुम्ही सर्व्हिसेस पण बघू शकता, गेट SVC. सो सर्व्हिसेस मध्ये पण तुम्हाला 2 सर्व्हिसेस मिळेल आणि त्या सुद्धा आत्ताच आपण क्रिएट केलेल्या आहेत. काय? हा, नेम तुम्ही चेंज करू शकता कुठलं पण, ते आपण डिसाइड केलेलं नेम. ओके,
ते आपण डिसाईड केलेलं नेम आहे. सो झालाय डिप्लॉयमेंट. आणि इंग्रेज सुद्धा आपल्याला अवेलेबल इथे दिसेल, गेट ING. सो ज्या गोष्टी आपण काय केलं होतं, मल्टिपल कमांड्सने एक्झिक्यूट केल्या होत्या, त्या गोष्टी जर तुम्ही एका चार्टमध्ये लिहिताय तर तो चार्ट एक्झिक्यूट केल्यानंतर व्हॉट एव्हर तुम्ही त्यामध्ये काही लिहिलं असेल त्या सगळ्या गोष्टी एक्झिक्यूट वन टाइम मध्ये एक्झिक्यूट होतात. जसं तुम्ही पॅकेज इन्स्टॉल करता तुमच्या लिनक्स मशीन मध्ये, बरोबर आहे, तर जेव्हा तो पॅकेज इन्स्टॉल होतो पूर्ण फाईल्स एक्झिक्यूट होतात. तर सेम इथे सुद्धा हेल्म चार्ट मध्ये मल्टिपल फाईल्स अवेलेबल आहे, ज्याला एक्झिक्यूट केल्यानंतर काय होईल, तुमच्या त्या पूर्ण फाईल्स वन बाय वन एक्झिक्यूट होईल विदिन अ सेकंड्स. तर तुम्ही जेव्हा ऑर्गनायझेशन मध्ये जाणार तुम्हाला मोस्टली टास्क या पद्धतीचे मिळतात की गो अँड क्रिएट अ हेल्म चार्ट, वी नीड टू इन्स्टॉल टॉमकॅट असं काहीतरी म्हणतात. ठीक आहे. आता टॉमकॅटच असेल असं काही नाही आहे, तुमचं जावा वेगवेगळ्या ऍप्लिकेशननुसार प्रोजेक्टनुसार असेल, बट बेसिकली या पद्धतीने काम होईल. येस, पॅकेजेस मॅनेजमेंट इन कुबरनेटिस. सो एक बेसिकचं समजलं काय करायचं आहे, कसं करायचं आहे. आता हा तर झाला मॅन्युअल, म्हणजे इन द सेन्स आपण इथे कुठलाही व्हेरिएबल यूज केलेला नाहीये अजून. हा कसा आहे, हार्ड कोडेड आहे. स्क्रीन विजिबलच राहणार त्यांना माझी, कारण माझ्या मोबाईलला कनेक्टेड आहे. सो इकडे लाईट गेली आहे, मी जरा या साईडला बसतो. नो वरीज, मी तिकडे बसतो ना. जीवन राहील. ओके. नाव साधा सिंपलचा हेल्प चार्ट आपला क्रिएट करून आपण बघितलेला आहे. ठीक आहे. देन आता यामध्ये मल्टिपल कमांड्स आहेत ज्या तुम्हाला चेक कराव्या लागणार. सिंपलच्या आपण बघितलं होतं काय हेल्म्समध्ये, तर तुम्ही मल्टिपल कमांड्समध्ये लेट्स सी, ह्या इथे पण दिलेल्या त्यांनी भरपूर साऱ्या कमांड्स, त्या सुद्धा तुम्ही चेक करू शकता. बट कसं आहे की पूर्णच्या पूर्णच आपल्याला यूज करायचं आहे असं काय नाही राहत. इंट्रोडक्शन, क्विक इन्स्टॉलिंग युजिंग चीट शीट. फक्त कुठे कोणता डेटा तुम्हाला सर्च करायचा आहे एवढं जरी समजलं ना, तुम्ही इझिली कुठलाही टास्क परफॉर्म करू शकता. असं मी तुम्हाला सांगितलं आहे काल 3 टायर आर्किटेक्चर, हा ना. 3 टायर आर्किटेक्चर सर्च करताय, पण इश्यू जेव्हा येतोय त्या इश्यू रिलेटेड प्रॉपर इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्च करता आली पाहिजे. तो तुमचा एक मेन टास्क असतो. जर तुम्हाला ऍक्च्युली तो इश्यू कशामुळे आहे एवढं समजलं तर मग काय करायचं ते सुद्धा समजतं. आयडिया अजून, येस, आणि करायचं काय आहे ते समजायला पाहिजे. त्यावरून सगळं तुमचं क्लिअर होऊन जातं. तर इथे बघा क्रिएट आहे, पॅकेज आहे, ओके, लिस्ट, लिंट आहे, ह्या अशा भरपूर साऱ्या कमांड्स आहेत ज्या आपण इथे घेऊ शकत नाही. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे पुल कमांड यूज करू शकता तुम्ही, शो व्हॅल्यूज यूज करू शकता. व्हॅल्यूज म्हणजेच याने तुमच्या व्हॅल्यूज .yml मध्ये कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज अवेलेबल आहेत ते तुम्हाला दिसेल. एकदम बेसिक कमांड्स आहे. शो ऑल म्हणजे चार्ट्स मध्ये ऍक्च्युली काय काय अवेलेबल आहे कंटेंट तो तुम्हाला दिसेल. ठीक आहे. याची डिस्क्रिप्शन इकडे दिली आहे, तुम्ही जर रीड करणार तर तुम्हाला तेच कंटेंट मिळेल. ठीक आहे. इन्स्टॉलेशनच्या कमांड्स तुम्ही आता आपण बघितलेलं आहे. हा, अनइन्स्टॉल करायसाठी सिम्पली जर आपल्याला हे सगळं अनइन्स्टॉल करायचं आहे तर एकदम इझी अनइन्स्टॉल कमांड यूज करायची. आत्ताच तुम्ही बघितलंय की आपल्याला काय करावं लागलं, 3-4 वेळा डिलीट कमांड यूज करावी लागली, है ना. राईट. तर इथे जर आपल्याला सिम्पली अनइन्स्टॉल करायचं असेल ह्या सगळ्या गोष्टी, जसं इंग्रेस, होम सर्व्हिसेस, इंग्रेस आहे, आणखी डिप्लॉयमेंट आहे,
तर फक्त एकच कमांड यूज करायची, कोणती? helm uninstall काय माय nginx आपण नाव दिलं होतं है ना. सो एंटर सी अनइन्स्टॉल्ड दिसतंय. आता जर तुम्ही चेक करतो म्हटलं सर्व्हिसेस और ing तर तुम्हाला दिसणार नाही. दिसत का? उडालं. आणि तुम्ही आत्ताच ऑब्झर्व केलं हे सगळं डिलीट करायला मला 3-4 वेळा कमांड यूज करावी लागली डिलीट, राईट. तर इथे तुम्हाला ते सुद्धा क्लिअर होईल. अपग्रेड, येस, तुम्हाला अपग्रेड काही करायचं असेल तर अपग्रेड रिलेटेड सुद्धा भरपूर साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. जर तुमचे व्हॅल्यूज तुम्हाला चेंज करायचे असेल, व्हेरिएबल्स चेंज करायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे पासआउट करू शकता. सध्या ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ताच करणार नाही जोपर्यंत तुमची चांगली प्रॅक्टिस होणार. ठीक आहे. जेव्हा हेल्म चार्ट हा तुमचा असेल आणि तुम्ही आणखी नवीन काहीतरी अपडेट करून दुसरा हेल्म चार्ट क्रिएट करणार तर ते अपग्रेड कसं करायचं तरी त्यावर रिलेटेड हा पूर्ण कन्सेप्ट राहील. ओके. देन लिस्ट आहे, ह्या गोष्टी पण आपण आता बघितल्या. ऍड रेपो कशी करायची. ओके. लिस्ट रेपो लिस्ट तुम्ही चेक करू शकता तुमच्याकडे आणखी कोणत्या कोणत्या रेपोजिटरीज अवेलेबल आहेत. तर आपण काल परवामध्ये काय केलंय, 2 रेपोजिटरीज ऍड केलेल्या होत्या. सो 2 रेपोजिटरीज ज्या आपण आपल्या सिस्टम मध्ये ऍड केल्या त्या तुम्हाला इथे दिसेल. लिस्ट रेपोजिटरी, राईट. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इंडेक्स वगैरे तुम्ही चेक करू शकता. डायरेक्टरी रेपोर्ट इंडेक्स डायरेक्टरी ही कमांड कशी यूज करतात ते चेक करू आपण. हा, वन मोर, रेपोजिटरी या दोन पैकी जर तुम्हाला रिमूव्ह करायचे असेल तर सिंपल कमांड कोणती यूज करणार तुम्ही? रिमूव्ह. हेल्म रेपो रिमूव्ह. तुम्ही वरती बघा, आता मी तुमच्याकडे बघणार नाही. ठीक आहे. कोणती कमांड आहे? हेल्म रेपो रिमूव्ह. दिसतंय इथे काय म्हणताय? रिमूव्ह वन ऑर मोर चार्ट्स रेपोजिटरीज. क्लिअर आहे. सर्च ही पण आपण आता बघितली का? हेल्म सर्च रेपो आणि रेपोजिटरीचं नाव. तर या रेपोजिटरी मध्ये कोणते कोणते पॅकेजेस आहेत ते सगळे दिसणार. करेक्ट आहे. येस, आपण इथे ऍड केली ना रेपोजिटरी मध्ये हेल्म सर्च रेपो आणि, बरोबर का? येस. सो लिस्ट तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे, मल्टिपल ऑप्शन्स अवेलेबल आहे. यू कॅन चेक इट नाव. स्टेटस, हेल्म चार्टचं स्टेटस तुम्हाला बघायचं असेल तर ते तुम्ही बघू शकता. स्टेटस हे नाही पाहिजे आपल्याला सिंगल कमांड पाहिजे. कोणती? हेल्म स्टेटस आहे का? येस. स्टेटस मध्ये आपल्याला नाव द्यावं लागेल, बट आपण आता डिलीट केलेला आहे. तर तो आपल्याला काही दाखवणार. स्टेटस माय nginx होतं ना, nginx रिलीज नॉट फाउंड. ठीक आहे. कळलं. जर तो इन्स्टॉल्ड असता तर त्याने ते स्टेटस पण दाखवलं असतं. हिस्ट्री आणि हेल्म env जर एन्व्हायरमेंट वगैरे काही तुम्ही यूज केलं असेल तर ते पण तुम्हाला दिसेल. env आपण काहीच यूज केलेलं. अच्छा,
हेल्म रिलेटेड जे काही एन्व्हायरमेंट आहे ते तुम्हाला इथे दिसेल बघा. हेल्मचे पाथ इथे अवेलेबल दिसणार. कॅचे कॉन्फिग होम अंडरस्कोर, तर होम मध्ये उबंतू मध्ये डॉट कॅचे डॉट हेल्म, यामध्ये उबंतू मध्ये काही हिडन डायरेक्टरीज क्रिएट झालेल्या आहेत डॉट कॅचे डॉट कॉन्फिग. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला दिसेल. बाकी हे सगळे व्हेरिएबल्स तुम्ही पास आउट करू शकता. एम्प्टी आहे ना हे व्हेरिएबल्स, तर सिस्टम डिफाईन्ड आहे. बट बाकीचे व्हेरिएबल जे दिसत आहे तुम्हाला, हे सगळे व्हेरिएबल तुम्ही स्वतःहून पास करू शकता. आलं लक्षात? ठीक आहे. इथे नेमस्पेस आहे, हेल्प नेमस्पेस डिफॉल्ट वाला यूज करताय तुम्ही. जर दुसरा नेमस्पेस टाकला तर सगळ्या गोष्टी त्या नेमस्पेस मध्ये जातील. तर त्यासाठी हे बाय डिफॉल्ट मध्ये एन्व्हायरमेंट्स इथे दिलेले आहेत. तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता. गॉट इट? आणखी काय आहे? लेट्स सी. बाकी तर थोड्या ऍडव्हान्स लेवलचे आहेत ज्यामध्ये आपल्याला चेक करायची गरज नाही सध्या तरी. पण बेसिक तुम्हाला इथपर्यंत समजलेल्या आहेत का त्या सांगा. ओके, आय होप अंडरस्टूड झालं असणार. ऑनलाईन मध्ये आवाज येतोय? सो या पद्धतीने तुम्हाला हेल्थ चार्ट वर काम करायचं आहे. स्वतःचा हेल्थ चार्ट कसा क्रिएट करायचा, काय करायचं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसेल. तर एक गोष्ट अशी राहिली आपली, आपण हेल्थ चार्ट तर क्रिएट केला बट पुश केलेला नाहीये. सो सीडी गिट ऍड, इथून गिट ऍड करतोय, गिट कमिट करतोय, -m कमिट मेसेज हेल्थ चार्ट ऍडेड. हे आपल्या रिपोजिटरी मध्ये जायला पाहिजे. सो दॅट्स वाय झालं की नाही ते सांग. कॉन्फिग करा म्हणतोय. गिट स्टेटस चेक करू आपण पहिल्यांदा. कमिट झालेलं दिसतंय. गिट लॉग्स चेक करू आपण. गिट लॉग हेल्थ चार्ट ऍडेड. ओके, सो हेल्थ चार्ट ऍडेड तेच पाहिजे होतं आपल्याला, बाकी काही नाही. आपण उबंतू कोणी केलाय यांनी इथे बघा, ऑटोमॅटिक घेतलाय त्यांनी उबंतू दिस वन आणि आजची डेट. बट हे जर आपल्याला चेंज करायचं असेल तर काय करायचं सांगितलं त्यांनी? कोणती कमांड? कॉन्फिग कमांड. कॉन्फिग ग्लोबल एडिट हायफन एडिट यूज करायचं आणि एडिट करताना मग याच टॅग साठी आपलं नाव चेंज होईल. उबंतूच्या जागेवर माझं नाव येईल. बरोबर आहे? राईट. सो दिस इज नथिंग बट इट. सो नाव git push origin main. ओके, आणि याचा पाहिजे आपल्याला काय? त्याची एक्सपायरी डेट सेट करायची ना. एक्सपायरी डेट सेट करता येतो. ठीक आहे, तर तुम्ही कसं करणार? हे पुश केल्यानंतर आपला पूर्ण कंटेंट कुठे येऊन जाईल? आपल्या रिपोजिटरी मध्ये येऊन जाईल. सो सध्या मी ते टाकत नाही बिकॉज इट्स इन अ रेकॉर्डिंग, सो दॅट्स वाय. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला तुमचा हेल्थ चार्ट इथे क्रिएट करायचा आहे. इज देअर एनी डाऊट? तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. कंटेंट मी माझी की टाकल्यानंतर इथे ऍड होऊन जाईल. ठीक आहे. सो या पद्धतीने तुमचा बेसिक हेल्थ चार्ट आहे आणि ऑलमोस्ट आपण क्युबरनेटिसचे पूर्ण ऑब्जेक्ट्स बघितले.
आणि हे एक टास्क तुम्हाला देतोय, जसं 3 टायर दिलेलं आहे. इथे ऑटो स्केलिंग पण तुम्हाला करून बघायचं आहे. कुठे मॅन्युअली करा किंवा येस, तुम्हाला इथे सिंपल काय करायचं आहे, होरिझेंटल पॉड ऑटो स्केलिंग करायची आहे. ऑटो स्केलिंग 2 टाईपचे असतात ना, कोणत्या 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 असतात, कोणत्या कोणत्या असतात, कोणत्या कोणत्या असतात ऑटो स्केलिंग? एक वर्टिकल ऑटो स्केलिंग असते, एक असते हॉरिझॉन्टल. वर्टिकल म्हणजे आपण काय करतो, तर वर्टिकल मध्ये आपण रिसोर्सेस ऍड करतो. जर 100 आपल्याला कमी पडतंय तर आपण 100 घेणार विकत आणि तिथे स्टोर करणार. स्टोर म्हणजे रिसोर्सेस, हार्डवेअर और रॅम रिसोर्सेस. त्यासाठी काय करणार आपण, असं होईल पॉसिबल, तर आपण काय करतो, इन्स्टन्स t2.macro असेल तर त्याला अपग्रेड करतो t2 लार्ज मध्ये. कळलं? दॅट इज नथिंग बट अ वर्टिकल ऑटो स्केलिंग. बट यामध्ये डिसएडवांटेज असा आहे, तो एकदा वर्टिकल मध्ये गेला तर तो रिटर्न बॅक मध्ये येऊ शकणार नाही, कारण तेवढं त्याचं ऑक्युपाइड होतं रिसोर्सेस. जर आपण करायची कोशिश केली तर डेटा लॉस होऊ शकतो, मल्टिपल इश्यूज येऊ शकतात, मे बी तुमचा सिस्टमच क्रॅश होऊ शकतो. सो दिस इज नॉट गुड. तेच करा जिथे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये माहिती आहे की हा वापस यायची गरजच नाही आपल्याला आणि इनफ आहे. t2.macro t2 medium large, राईट? सो देन त्यानंतर हॉरिझॉन्टली, AWS मध्ये तुम्ही हॉरिझॉन्टल करून बघितलेला आहे, ऑटो स्केलिंग केलाय, तर तोच कन्सेप्ट इथे वापरायचा आहे. आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली स्केलिंग करायची आहे. तर कोणत्या कशाची स्केलिंग होणार, स्केल टार्गेट रेफरन्स. कशाची स्केलिंग व्हायला पाहिजे, तर इथे सिलेक्ट केलंय आपण काय, डिप्लॉयमेंट. जर आपल्या सिस्टम मध्ये जर हाय ट्रॅफिक येत आहे पॉड्सवर, तर डिप्लॉयमेंट मध्ये रिप्लिकास आपण काय करणार, वाढवणार. ठीक आहे, दिसतंय इथे मिनिमम 1 राहिलीच पाहिजे, मॅक्स 3 झालं पाहिजे. डिप्लॉयमेंट मध्ये चेंज होणार, स्केलिंग कुठे होणार, डिप्लॉयमेंट मध्ये. दिसतंय इथे. आणि येस, कशावर चेक करणार तो, मॅट्रिक्स. कशावर चेक करणार, मॅट्रिक्स. मॅट्रिक्स काय चेक करेल, रिसोर्स. रिसोर्स मध्ये कोणता रिसोर्स चेक करेल, सीपीयू. सीपीयूचं काय चेक करणार, तर युटिलायझेशन चेक करणार. टार्गेट युटिलायझेशन किती राहिलं पाहिजे, तर येस, ऍव्हरेज 50. ऑटो स्केलिंग मध्ये हेच प्रोसेस यूज केली तुम्ही AWS मध्ये पण, राईट? काय करतो आपण, आपल्याला इन्स्टन्स चेक करायचं. इन्स्टन्स मध्ये काय चेक करायचं, तर सीपीयू युटिलायझेशन चेक करायचं. किती पर्सेंट असलं पाहिजे ते देतो, राईट? 50%. 50% पेक्षा जर जास्त जात आहे तर आपलं काय पाहिजे, एक इन्स्टन्स इंक्रीज व्हायला पाहिजे किंवा तो इन्स्टन्स स्टॉप व्हायला पाहिजे, अदरवाइज बाकी दुसरं कुठल्या ऍक्टिव्हिटी. तर इथे आपण काय करतोय, तर 50% युटिलायझेशन असेल त्या पॉटचं, तर दुसरा आणखी एक पॉट, करेक्ट डिप्लॉयमेंट. समजलं? ठीक आहे. सो deployment.yml चेक करा. हे deployment.yml आहे जे आपण नॉर्मली लिहितोय. इथे मी तुम्हाला सांगितलं, जर आपल्याला सीपीयू युटिलायझेशन वगैरे आपण मॉनिटरिंग करणार तर इथे आपल्याला रिसोर्स वाला हा ब्लॉक लिहिणे आवश्यक आहे. ओके, तर हा जो डिप्लॉयमेंट मध्ये पॉड क्रिएट होणार तो किती मेमरी यूज करणार आणि किती सीपीयू यूज करणार याची आपण इथे लिमिट देतोय. ओके, रिसोर्स मध्ये. आणि त्यापैकी यूज किती करणार, रिक्वेस्ट 100. हे जे आहे MI आणि M हे काय आहे, तर त्याचे पॅरामीटर्स आहेत, त्यामध्ये काय म्हणतात त्याला, कॅल्क्युलेट केलं जातं. सो 100 आणि सीपीयू. कळलं? तर हा रिसोर्स वाला ब्लॉक तुम्हाला प्रत्येक ठिकाणी लिहावा लागेल जेव्हा तुमची मॉनिटरिंग टाईपचा कन्सेप्ट नाही. ओके, सो येस, बाकी पोर्ट नंबर. तर हे साधी सिंपल सी डिप्लॉयमेंट फाईल आहे तुम्हाला.
कळलं? सो ऑटो स्केलिंगची फाईल समजली. डिप्लॉयमेंट आणि त्याचं नाव काय? माय. मॅक्स रिप्लिकास 1, मॅक्स रिप्लिकास 3. मिनिमम आणि मॅक्झिमम इथे दिलेला आहे. डिप्लॉयमेंट मध्ये रिप्लिकास लिहिलेला आहे का? आपण नाही लिहिलेला आहे. ठीक आहे. देन पॉड 1. अच्छा, हे तर असंच क्रिएट केली आहे मी. पॉड 2 मध्ये काय केलंय मी? हे टाइमपास मध्ये क्रिएट झालेले असणार. सो मॅट्रिक्स इन केटेस ऑल. अच्छा, गुड. मी फाईल पण बनवून ठेवलेली आहे. सो यू कॅन सी दॅट ऑल प्रोसेसेस डेटा इन युअर इन्स्टन्सेस ऑर नोड ऑर पॉड. मॅट्रिक्स म्हणजे काय असणार आहे? जो पण डेटा तुम्ही ऍक्च्युअली मॉनिटरिंगसाठी यूज करताय तो पूर्ण डेटा म्हणजेच काय? मॅट्रिक्स. सो चेक मॅट्रिक्स सर्व्हर पॉड्स आर रनिंग ऑर नॉट. मॅट्रिक्स सर्व्हर पॉड रनिंग नसेल तर तुम्हाला तो चेक करावा लागेल. इफ नॉट रनिंग देन एडिट अ मॅट्रिक्स -server डिप्लॉयमेंट. आणि ते डिप्लॉयमेंट कुठे असणार आहे? तर क्यूब सिस्टम मध्ये असणार आहे. सिस्टमचाच असतो ना तो. kubectl -n क्यूब सिस्टम एडिट डिप्लॉय. कोणता डिप्लॉय? हा. तर यामध्ये आपल्याला सिंपल इंटरनल LPA करायचं आहे, बाकी काही नाही. हा 3 कमांड ऍड करायचे. कधी कधी काय होतं, मॅट्रिक्स वाला हा जो सर्व्हर असतो मॅट्रिक्स कॅप्चर करणारा हा काम करत नाही. ठीक आहे. तर त्यासाठी मी ही थोडी छोटीशी इन्फॉर्मेशन इथे लिहिलेली आहे की जर काम करत नसेल तर काय करायचं. तर हे तुम्हाला काय करायचं आहे? चेक करायचं आहे. ऑटो स्केलिंग. ओके. That's it then. Almost all topics we covered. Almost all topics in Kubernetes are now completed. ऑनलाईन आवाज येतोय माझा? Yes. पॉड झालं, सर्व्हिस नाव येस. आणि लोड बॅलेन्सर सर्व्हिस तुम्ही यूज करून बघा. जेव्हा केस क्लस्टर तुम्हाला क्रिएट करायला सांगितलंय मी, तर त्यामध्ये तुम्ही सर्व्हिस एक क्रिएट करून बघणार. कोणती? लोड बॅलेन्सर सर्व्हिस. आणि त्या लोड बॅलेन्सरने तुम्ही तुमचा पॉड ऍक्सेस करणार. काय सुटलं का इथलं आपलं? नाही ना? ओके. हेल्म चार्ट पण झालं, आरबॅक पण झालाय आणि इंग्रेस पण झालाय. सो येस. कूल. ठीक आहे, आजच्यासाठी इथेच थांबू.